नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला जर म्हणजे यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसेस असते, कशी प्रोसेस असते तर हे तुम्हाला मी सांगणार आहे। आणि एक नवीन चॅनल जर तुम्हाला उघडायचं असेल तर त्याच्यासाठी काय लागतं, कसं सुरू करायचं, तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघू। सर्वात अगोदर तुम्हाला जर चॅनल सुरू करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं स्किल आहे, तुम्हाला काही कला येत असेल, तुम्हाला शिवणकाम येत असेल, त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुकिंग येत असेल, तुम्हाला जर काही म्हणजे ज्वेलरी मेकिंग येत असेल, अशा कुठल्याही प्रकारची आर्ट्स जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही यूट्यूब सुरू करू शकता। यूट्यूब सुरू केल्यानंतर म्हणजे तुमच्याकडे जसं म्युझिक वगैरे येत असेल तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठलं वाद्य वाजवता येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करू शकता आणि तुमची कला तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकता यूट्यूबच्या माध्यमातून। यूट्यूब हे असं मीडियम आहे ज्याच्यामधून तुम्ही जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारची कला असेल तर तुम्ही हजारो लाखो लोकांपर्यंत एका रात्रीतून पोहोचवण्याची ताकद तुम्हाला यूट्यूब देतं। जसं माझी बायको आता तुम्ही ह्या चॅनलवरती बघत असाल तर ती ज्वेलरी मेकिंग करते। ज्वेलरी मेकिंगची जी कला आहे, ज्वेलरी मेकिंगची जी आर्ट्स आहे, ती क्लासेस पण घेते आणि याच्या माध्यमातून ती बऱ्याचशा लोकांपर्यंत तिची कला पोहोचवते। ती क्लासेस पण घेते, लोकांना शिकवते आणि फ्रीमध्ये सुद्धा या यूट्यूबच्या माध्यमातून शिकवते। तर तुमच्याकडे सुद्धा असं काही असेल तर तुम्ही सुद्धा तुमची कला बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचवू शकता। तर मित्रांनो, यूट्यूब चॅनल जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी असणं गरजेचं आहे। तर तुमच्याकडे जर ईमेल आय डी असेल तर तुम्ही तुमचा यूट्यूब सुरू करू शकता। आता यूट्यूब कसं सुरू करायचं ते आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती डायरेक्ट बघू, म्हणजे तुम्हाला तुमचं चॅनल सुरू करण्यासाठी लगेच मदत मिळेल। तर मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करतो, आपण प्लीज इकडून या। मित्रांनो, यूट्यूब चॅनल आता तुम्हाला सुरू करायचं असेल ना तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपल्या ब्राउझरवरती जायचं, इथं टाकायचं, इथं काय टाकायचं माहिती आहे का, इथं टाकायचं यूट्यूब, आपलं यूट्यूब लॉग इन करायचं इथे, ठीक आहे ना। youtube.com जी वेबसाईट आहे ना ती वेबसाईट टाकायची। एकदा का ती वेबसाईट तुम्ही इथे टाकली की तुमचं यूट्यूब इथे ओपन होतं। यूट्यूब ओपन झाल्यानंतर आपण इथे आपला फोटो असतो इथे एका उजव्या बाजूस सगळ्यात वरती, त्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यावरती लिहायचं स्विच अकाउंटला गेले की इथे व्ह्यू ऑल चॅनल्स म्हणून ऑप्शन येतं, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं। त्याच्यावर क्लिक केले की तुम्हाला इथे ना ऑप्शन येतं क्रिएट चॅनल म्हणून, क्रिएट चॅनलला क्लिक करायचं, त्याच्यावरती तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव टाकायचं आणि खाली सबमिट करायचं, क्रिएट चॅनल करायचं, झालं। बस एवढंच असतं क्रिएट चॅनल, इतकी सेटिंग असते। एवढी सेटिंग झाली की तुम्ही तुमचं चॅनल चालू करू शकता आणि ते चॅनल इथून ऑपरेट करू शकता। आणि डेस्कटॉप तुमच्याकडे जर असेल किंवा मोबाईल ॲप असेल तर यूट्यूब स्टुडिओ नावाचं ॲप जे आहे ना ते तुम्ही डाउनलोड करायचं। यूट्यूब स्टुडिओ तुम्ही डेस्कटॉप जर असेल तर इथून सुद्धा ॲक्सेस करू शकता। तर मग इथे ॲक्सेस करायसाठी इथं टाईप करायचं यूट्यूब स्टुडिओ टाईप केलं की लिंक येते यूट्यूब स्टुडिओची, त्याच्यावरती क्लिक करायचं। त्याच्यावरती क्लिक केलं की मग तुम्हाला इथे तुमची सेटिंग वगैरे भेटते। तर मग तुम्ही इथं तुमचं बाकीचं सगळं डाटा वगैरे, तुमचं अर्निंग वगैरे सगळ्या गोष्टी इथं दिसतात। तर एवढ्या सोप्या प्रकारे तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकता। तर अशा प्रकारे जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर तुम्ही करून घ्या आणि तुमच्याकडे काही आर्ट्स असेल तर तुम्ही याच्यावरती नक्की टाकत जा। तर चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।